आज आपले मित्र तेजस भाऊ यांचा बर्थडे होता. मग पोरांनी सकाळ सकाळ त्यांना भरभरून आणि दाबदाबून शुभेच्छा दिल्या. तर कसं आहे भावना, आज मला जायचं होतं घरी, कारण की आपल्या छोट्या बंधूंचा होता बर्थडे. त्यासाठी म्हटलं आज चला ब्लॉग बनवून टाकूया. ब्लॉग बनवतच होतो का तेवढ्यात आपले मित्र अथर्व आणि पिंगळे यांच्यामध्ये शक्ती प्रदर्शन लागलं. त्यांना म्हटलं जमतंय होऊ द्या. 2 लेक्चर झाल्यानंतर आपली जेवणाची सुट्टी झाली हो. मग मस्तपैकी मित्रांसोबत गेलो ग्राउंडवरती आणि तीच जेवण वगैरे केलं. आता बऱ्याच दिवसापासून आपले मित्र सुयश पिंगळे म्हणत होते का आपल्याला ब्लॉग मध्ये घेत जा. मग त्याला म्हटलं चला आज तुला आहे ना आपल्या ब्लॉग मध्ये घेऊनच टाक. कॉलेज सुटल्यानंतर पहिले गेलो रूमवरती, कारण की आपल्याला कपडे वगैरे पॅकिंग करायची होती आणि मग जायचं होतं. मग मस्तपैकी रूमवर जाऊन कपड्यांची बॅग पॅक केली. आता हे जेवढे व्हिडिओ मध्ये दिसतात तेवढे सगळे आपले रूममेट्स आहेत. त्यांना टाटा बाय बाय वगैरे केलं आणि त्याला म्हटलं चला भेटूया आता सुट्टीनंतर. कॉलेजच्या बसनी ब्राह्मणवाड्यापर्यंत आलं. इकडे येऊन बघतो तिकडे पाऊस व्हायला होता. मस्तपैकी चिखल पाणी होतं. अरे म्हटलं तिकडे काय राव डोंगरामध्ये पाणी नाही पाऊस नाही. इकडलं पाऊस पाणी पाहून जरा बरं वाटलं भाऊ. कॉलेजच्या बसमधून उतरून थोडं पुढं चालत होतो तेवढ्यात प्रवीण भाऊ घरून गाडी घेऊन आले. म्हटलं चला आता काय विषय नाही, मस्तपैकी गाडी बसून जाऊया. इकडे पाऊस वगैरे होऊन जायला होता आणि त्यात वातावरण असं थंड पडलेलं होतं. त्यात इकडल्या गाय